जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. भगवंत योगाची जी लक्षणं आहेत ती आपल्याला सांगतात. त्याचं श्रवण आपलं सुरू आहे आणि त्या योगाचं महात्म्य, तो जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याचं महात्म्य, स्वरूपतः किंवा तत्वतः ज्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे अशा त्या योगाचं महात्म्य भगवंत सांगत आहेत. आणि ते सांगताना आपल्यासारख्या साधकांचा साधन मार्ग ते प्रकाशित करत आहेत. कारण योगाची जी लक्षणं आहेत ती आपल्यासाठी बहुतांश वेळा ती आपल्यासाठी साधन होतात. त्याची ती लक्षणं ऐकून एक अतिशय, मागच्या शब्द वापरला होता, एक रमणीय प्रांताला सुरुवात झालेली आहे. ती योगाची ती लक्षणं ऐकली की आपल्या मनाला सुद्धा असं कुठेतरी वाटून जातं, सुखावून जातं की अरे, हे माझंही वर्णन असावं कधीतरी. अशी ही लक्षणं आपण ऐकतोय, भगवंत सांगतायत. आणि मागच्या वेळेला आपण स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनियत सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते, हा विषय बघितला होता. उजळणी सुरू आहे. त्याच्यावरच्या ओवी क्रमांक 105 ते 109 त्याचा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला होता. खूप सुंदर विषय आहे, म्हणून थोडं सावकाश, घाई न करता, कारण आपल्याला घेण्यासारखं इतकं आहे याच्यामध्ये की होतं काय बऱ्याच वेळा की आपण परमार्थामध्ये, काका जसं म्हणतात, आम्ही त्यात आहोत, काकांचे शब्द आहेत, त्यात आहोत म्हणजे काय, आम्ही परमार्थात आहोत. आम्ही स्वतःला परमार्थी म्हणवतो, समजतो. पण असं बऱ्याच वेळ होतं की अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष जाऊनही असं कधी कधी वाटतं की हवी तितकी प्रगती होत नाही. असं होतं बऱ्याच वेळा. त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर आपल्याला घाई झालेली असते. असं म्हणतात की सध्याचं युग जे आहे, सोशल प्लॅटफॉर्म म्हणूया किंवा या डिजिटलचं जे टेक्नॉलॉजीचं जे युग आहे त्याच्यामध्ये शुद्ध मराठीत त्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असं म्हणतात. मला ताबडतोब त्याची फळं हवीत, ही एक कुठेतरी आपल्या मनामध्ये रुजलेली भावना असते की झाला आता, महिना झाला, 2 महिने झाले, 4 वर्ष झाले, प्रगती होणं ही अपेक्षा असणं गोष्ट वेगळी, पण ताबडतोब फळ मिळणं एखाद्या गोष्टीचं ही अपेक्षा वेगळी. हा एक त्यातला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, अनेक वर्ष साधना करूनही हवी तशी प्रगती जर दिसत नसेल तर आपलं नक्कीच कुठेतरी, मुळात कुठेतरी चुकत आहे. हा त्याचा अगदी स्पष्ट अर्थ आहे. आपण कल्पना करू शकतो. आता एखाद्या झाडाला मी खूप खत घालतोय, खूप पाणी घालतोय, खूप त्याची निगा राखतोय, पण मी जर डॉक्युमेंटेशन वाचलं नाही किंवा त्या झाडाची निगा कशी राखावी जर याचं मला माहिती, ज्ञान नसेल, थोडक्यात आत्ताच्या संदर्भात मी शास्त्राचा अभ्यास नीट केला नसेल, समजून घेतलं नसेल, आणि त्यात स्पष्ट लिहिलेलं असेल या झाडाला कमीत कमी 10 ते 12 तास ऊन लागतं, आणि मी त्याला लावलं असेल कुठेतरी सावलीमध्ये, तर ते झाड मरत नाही बरं, पण त्याची वाढ जितक्या जोमाने व्हायला पाहिजे, जी माझी अपेक्षा असते पुन्हा, तशी ती होत नाही. तर असं आपलं काहीसं होतं का, हे जर ओळखायचं असेल, शोधायचं असेल, त्या दृष्टीने म्हणून मी म्हणालो की हे वाटतं खरी की हे माझे वर्णन असावं कधीतरी,
हे जे योग्याचं वर्णन, त्याचे लक्षणं भगवंत सांगतायत आपल्याला, तसं वाटणं खूप चांगली गोष्ट आहे. कारण मागच्या आपण पुन्हा ते 2 प्रकारची द्वैत पंचदशीला तो उल्लेख केला होता. वाटणं चांगली गोष्ट आहे, पण मग माझं चुकतं कुठेही शोधून काढलं पाहिजे आपला विषय जो सुरू आहे. आणि ही प्रस्तावना करण्याचं कारण हे 21वा श्लोक मी जो आता वाचला, त्याच्यामध्ये बाह्य विषयांमध्ये ज्यांचं चित्त आसक्त नाही. आता या विषयाचा अर्थ बघून झालेला आपला, आपण उजळणी बघतो. पण विचार करा की हा जो अर्थ आहे त्या श्लोकाचा, त्यातले एक एक वाक्य म्हणजे एक एक आपण ज्याला बुलेट पॉइंट म्हणतो, असं जर डोळ्यासमोर चित्र आणा. पहिलं, बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही. दुसरं, आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते जो प्राप्त करून घेतो. तिसरं, ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचे चित्त योगयुक्त म्हणजे समाधीयुक्त आहे. आणि चौथं, तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. 4 गोष्टी आहेत. भरपूर चिंतनासाठी सामुग्री, मराठीत आपण कॉन्टेंट म्हणतो त्याला, आहे या अर्थामध्ये. बाह्य विषयामध्ये ज्याचं चित्त आसक्त नाही. काय बघतोय आपण? संदर्भ माझ्या प्रस्तावनेचा कुठे चुकतं आहे आपलं. आलं लक्षात मी एवढी मोठी प्रस्तावना का केली? की मी जर हे करत असेल, काका जसं म्हणतात आम्ही त्यात आहोत, म्हणजे काय? काकांनी सांगितलं आम्ही त्यात आहोत म्हणजे काय? तर आम्ही देवळात जातो, पूजा करतो, आम्ही स्वतःला श्रद्धाळू, भाविक, पारमार्थिक समजतो. परमार्थाच्या नावाखाली आपण जे जे काही करतो म्हणूया. अगदी बैठकीची साधना पण आली त्याच्यामध्ये. नेहमीचा दृष्टांत, डॉक्टरने सांगितलं आहे डायबिटीज असल्यामुळे गोड खाऊ नका आणि ही गोळी घेत जा इन्शुलिनची. मी रोज इन्शुलिनची गोळ्या घेतो, पण 4 वेळा गोड खातो भरपूर. हे जसं असावं त्याप्रमाणे माझं चित्त अत्यंत आसक्त आहे विषयामध्ये आणि मी परमार्थ करतो. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आलं असेल लक्षात. होतं काय की बाहेरचे जे विषय असतात ते आतमध्ये घेता येत नसतात आपल्याला. म्हणजे कसं की तो, आता एखादं सुंदर दृश्य मी पाहिलं, समजा अतिशय निसर्गरम्य दृश्य आहे, किंवा एखादं फूल आहे, छान सुगंधी फूल आहे, त्याचा मी वास घेतोय. आता ते फूल मग पूर्णच्या पूर्ण माझ्या आतमध्ये जाण्याची सोय नाहीये, तेवढी जागा नाही आतमध्ये. ते एवढं मोठं जे दृश्य आहे, जे काही बघतोय मी डोळ्यांनी, जे सुख घेतोय, ते पूर्ण दृश्य आतमध्ये घेण्याची जागा नाहीये. मग होतं काय? विषय आतमध्ये जातो म्हणजे नेमकं होतं काय? अभ्यासाचा, चिंतनाचा विषय आहे. आपल्याला समजून घ्यायचं नक्की काय होतं, कारण असं का होतं ते समजायचं आपल्याला. म्हणून तर त्याचा वासनारूपी ठसा किंवा संस्कार माझ्या आतमध्ये जातो. आणि ह्या असे जे ठसे उमटत जातात, आणि तो ठसा किती स्पष्ट आहे, किती अस्पष्ट आहे, याच्यावरून ती वासना किती तीव्र आहे हे ठरतं. आणि याने होतं काय आपलं, तर चित्त आंदोलित होतं. प्रक्रिया कशी घडते पहा. चित्त आसक्त का होतं विषयामध्ये? विषय खरं बाहेरच असतात, विषय आतमध्ये कधी येऊ शकत नाही. आतमध्ये काय येतं, तर त्यांचा वासनारूपी जो ठसा असतो अंतःकरणावरती उमटतो, त्याने चित्त आंदोलित होतं. आणि चित्ताच्या आंदोलनामुळे स्वरूपाचं दर्शन स्पष्ट होत नाही. एक तर होतच नाही, किंवा झालं तर स्पष्ट होत. त्याला चित्ताची आंदोलनं जी आहेत माझ्या चित्तामध्ये, या बाह्य विषयाच्या निमित्ताने मी जी निर्माण केलेली आहे, ती त्याला जबाबदार असते. आणि व्यवहारातही आपला अनुभव आहे की आपल्याला स्पष्ट दर्शन खूप आवडतात. स्पष्ट दिसत नसेल तर आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो, चष्मा लावतो. ज्यांनी चष्मा लावला असेल ते चहा किंवा कॉफी पिताना चष्मा काढून ठेवतात, कारण त्या चहा किंवा कॉफीची जी वाफ असते ती चष्म्याच्या काचेवरती येते. आपल्याला आवडत नाही, आपण चष्मा काढून ठेवतो. आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, समोरचा गायक किंवा वक्ता दिसत नाही, समोर नेमका माझ्यासमोर माहित नाही माझं काय नशीब आहे, पण नेहमी माझ्यासमोर उंचच लोक बसतात, मी एवढा उंच असून माझ्यापेक्षा उंच. मग मी कुठेतरी त्या दोघांच्या फटीतनं पाहण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी करतो की जेणेकरून मला तो वक्ता स्पष्ट दिसावा. का? अस्पष्ट दर्शन आपल्याला आवडतच नाही.
टीव्हीचा आवाज कमी ठेवला की मला नेहमी राग येतो. का? अरे जरा आवाज वाढव, स्पष्ट ऐकू येत नाही तो काय बोलतोय. अस्पष्ट दर्शन आपल्याला आवडतच नाही. मग हे जर बाहेरच्या गोष्टींची कथा आहे, तर आत पाहावे आपणासही आपण हे दर्शन घ्यायचं असेल, तर जशी ही बाहेरची आंदोलनं आहेत, ती जशी आपण घालवण्याचा प्रयत्न करतो, आंदोलनं म्हणा, अडथळे म्हणा, हे जे आतली जी चित्ताची आंदोलनं होतात, ती थांबवली पाहिजे. आणि ती आंदोलनं का होतात? आपला मूळ विषय जो सुरू आहे, चित्त बाहेर आसक्त आहे. आसक्त आहे म्हणून जबरदस्त ठसा आतमध्ये उमटतो आहे. त्याची वासनेमध्ये त्याचं रूपांतर होतो आहे आणि माझ्या नकळत माझ्या पुनर्जन्माची सुद्धा मी त्याच्यातनं सोय करतो. त्यामुळे जो आत्म्याच्या ठिकाणी पुढचा मुद्दा, पुढचं वाक्य, आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते जो प्राप्त करून घेतो. आता गंमत म्हणजे एकाच श्लोकात एका ठिकाणी आत्मा म्हटलाय आणि दुसऱ्याच चरणात ब्रह्म म्हटलाय. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण लक्षात आल्या पाहिजे आपल्या. त्याचा अर्थ स्पष्ट आहे, आत्मा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आत्मा. त्याचं चित्त योगयुक्त होतं. योग याचा अर्थ आपल्याला माहित आहे. योग हा युज नावाच्या धातूपासून आलेला आहे शब्द. युज म्हणजे दोन गोष्टी एकमेकांशी मिळणे, जुळणे, एकत्र होणे. त्यामुळे त्याचं चित्त योगयुक्त होतं. म्हणजे काय? समाधीयुक्त होतं ब्रह्माच्या ठिकाणी, म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी. तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. आता रिडिंग बिटवीन द लाईन्स, पुन्हा मराठीत त्याला म्हणतात, की आत्म्याच्याच ठिकाणी किंवा ब्रह्माच्याच ठिकाणी अक्षय सुख आहे. किती गोष्टी शिकायला मिळतात पहा. कशाच्या संदर्भात बोलणं सुरू आहे? ते विषयातली आसक्तीबद्दल बोलणं सुरू आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की विषयाच्या ठिकाणी अक्षय सुख नाही. आणि परमपूज्य काका तर नेहमी म्हणतात की या सगळ्या गोष्टींसाठी खरं वेदांताची गरजच नाही. वेदांताची गरज फार थोड्या गोष्टींसाठी असते. हे तर अनुभवाचा विषय आहे माझा की अक्षय सुख नाही. म्हणून तर माझे सगळे शुक्रवारचे उपद्व्याप सोडून मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करतो? कारण तिकडे अक्षय सुख नाही हे कळताय, पण समस्या कुठे आहे? वळत नाही अजूनही. इतके वर्ष झाले कळतं, सगळं कळतं. आपण कोणीही एवढे काय म्हणूया मूर्ख नाहीत साध्या भाषेत. कधी आता वापरूनच घेतो शब्द. हुशार आहोत आपण, हुशार. कळतं पण ते वळत नाही. वळलं म्हणजे पटत नाही, पटलं तर लक्षात राहत नाही, लक्षात राहिलं तर वेळेवर आठवत नाही, आठवलं तर वापरता येत नाही. अनेक अडचणी आहेत. पण एवढं तर नक्की आपल्याला माहिती आहे की इतके वर्ष परमपूज्य काका म्हणतात पुन्हा तसं अनेक सुख आपण उपभोगलेली असतात. सो कॉल्ड सुख व्यवहारातली सगळ्यांनी. मिळालं का अक्षय सुख? मिळालं का हवं तितकं, हवं तेवढं, हवं तेव्हा? ते मिळालं असतं तर आहे, पुढे ओवीच येणार आहे. ओवीच आहे ज्ञानेश्वर महाराजांची, याच पुढच्या 2 श्लोकावरची ओवी आहे की या आत्मज्ञानाची गरजच नव्हती. तसंच असतं. त्यामुळे हे जे बाह्य स्पर्शेषु जे म्हटलेलं आहे की बाह्याच स्पर्शाच ते बाह्य स्पर्श आणि स्पृश्यंते इति स्पर्श, असं भाष्यामध्ये आचार्य ज्याला म्हणतात की ज्याला इंद्रियद्वारा स्पर्श केला जाऊ शकतो, त्याला विषय म्हणतात. या व्युत्पत्तीप्रमाणे शब्दादी विषय आपण मागच्याला बघितलं होतं. आणि ते आपल्या आत नाहीत म्हणून ते बाह्य. म्हणून आपण विचार केला की विषय बाहेर असतात, मग आतमध्ये नेमकं येतं काय? तर ती वासना, तो ठसा चित्तावर मी त्याचा घेतलेला. आणि मग माऊली पुढच्या ओव्यांमध्ये माऊलीने वर्णन केलं होतं की आत्मसुखाला सोडून तो इंद्रियांच्या गावात कधी येत नाही. आपण लक्षण बघतोय योग्याचं. त्याच्यातून काय शिकतोय? मला साधक म्हणून काय करायचं आहे नेमका. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर विषय तोच येत असतो. अंतर्मुख होणे, याला साध्या भाषेमध्ये अंतर्मुख होणे म्हणतात. आणि एक सूक्ष्म विचार केला तर इच्छेचं एक रूप आहे. इच्छेचे अनेक रूप परमपूज्य मंदाजींनी आपल्यासमोर फार छान मांडलेत. आपण बघितलंय, ते आठवत असेल मला. कामना, इच्छा, स्पृहा, बरेच त्याचे प्रकार मंदाजींनी त्याचे एक काय म्हणूया, इच्छा नावाच्या गोष्टीचे अनेक पैलू आपल्यासमोर मांडलेले आहेत.
त्यातलं एक विचार केला ना तर जाणवतं की त्यातलं इच्छेचं अपेक्षा नावाचं जे रूप आहे ते सगळं छळणार आहे. या संदर्भात फक्त मी बोलतो तेवढंच एक बारकावा तेवढा मांडतो आणि पुढे जातो. उजळणी सुरू आहे आपली. कारण विचार करा, तुम्हाला पटतो का? अपेक्षा, इच्छाच आहे ती. त्याला इच्छाच म्हणतात खरं साध्या भाषेमध्ये. पण एक त्याचा पैलू पुन्हा अपेक्षा म्हणजे दुःख जी मी भोगतो ना ती अपेक्षेमुळेच भोगतो. म्हणजे पहा, विषयामध्ये खरं सुख किंवा दुःख देण्याचं सामर्थ्यच नाहीये. आता पुन्हा विषय थोडा बदलेल, पण हा सैद्धांतिक विषय आहे. का का नाही आहे? कारण ती जड आहेत, अनात्म आहेत. त्यांच्यामध्ये सामर्थ्यच नाहीये. त्यांच्यामध्ये जर सामर्थ्य असतं, श्रीखंड बासुंदीमध्ये मला सुख देण्याचं सामर्थ्य असतं, किंवा खिरीमध्ये म्हणूया. आता खीर एक छान उदाहरण आहे, कारण मला खीर आवडत नाही, अनेकांना माहिती. उल्लेख करून ठेवतो, चुकून माकून तुम्हाला वाटलंच कधी मला बोलवावं तर. रामकृष्ण हरी. तर मुद्दा असा की जर खिरीमध्ये सुख देण्याचं सामर्थ्य असतं, तर जसं ते अभिजितला त्याच्यात मिळतं तसं मलाही मिळायला हवं होतं. आहे असेल कोणी आपल्या वाचनात असे की जे वाट्या वाट्या खिरी खाऊ शकतात. मी एकही नाही वाटी खाऊ शकतो. याचा अर्थ काय आहे की स्वयंभूत सामर्थ्य नाहीये त्याच्यामध्ये सुख देण्याचं. आपण बोलतोय अपेक्षेबद्दल, तर मी जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो की एखाद्या व्यक्तीने असं वागावं, मी अपेक्षा व्यक्त करतो परिस्थिती अशी असावी, मी अपेक्षा व्यक्त करतो की मला रोज खीर खायला मिळावी, मी अपेक्षा व्यक्त करतो की ती केलेली खीर चांगलीच असली पाहिजे, मी अपेक्षा व्यक्त करतो की ती तेवढीच गोड असली पाहिजे जेवढी मला आवडते, मी अपेक्षा व्यक्त करतो की त्याच्यात इलायची घातल्याशिवाय बायकोने खीर बनवूच नाही. हे सूक्ष्म विचार केला ना तर इच्छेचं हे जे पैलू आहे, सॉरी, इच्छेचा हा अपेक्षा, हे बोलण्याचं कारण असं आहे की प्रारब्धवशात समजा गेलो कोणाकडे आणि माझा आवडता पदार्थ आलाच माझ्यासमोर, समजा श्रीखंड असेल, जिलबी, जे काय असेल, आंब्याचा रस असेल, आनंद आहे ना, खा ना. काका तेच म्हणतात, एरंडेल प्यायल्यासारखं तोंड करून हे पदार्थ खाण्याची गरज नाही. आनंद आहे. का आनंद आहे? मी अपेक्षा केलेलीच नाही. बरं बसलो खायला, नेमकं ते श्रीखंड मला आवडत नाही तसं केलेलं आहे, आंबट झालाय. पुन्हा मी अपेक्षा केली, अरे वा श्रीखंड आहे, आता ते चांगलंच असलं पाहिजे, म्हणून अपेक्षाभंगाचं दुःख आहे. किती छान विचार आहे बा. म्हणजे कुठेही अत्यंत परमपूज्य काका नेहमी सांगतात, जीवनाभिमुख तत्वज्ञान आहे. कुठेही जीवनापासून तोंड फिरवलेलं तत्वज्ञान नाहीये. पण आसक्त होतं याचा अर्थ काय? मी अपेक्षा, आसक्तीमध्येच अपेक्षा असते. मग ती त्या परिस्थितीकडनं असेल, व्यक्तीकडनं असेल, वस्तूकडनं असेल. अनेक वस्तू विकत घेतो आपण, अपेक्षा असतात. ती कधीच खराब होऊ नये, ती कधीच बिघडू नये, ती कधी पडून फुटू नये, त्याला कुठे स्क्रॅच येऊ नये, मराठीमध्ये ओरखडा सुद्धा उमटायला नको. आणि कधीतरी अपेक्षाभंग होतो. पण एकदा ज्यांनी आत्मसुखाचं अमर्याद, आत्म्याचं मर्याद सुख ज्यांनी अनुभवलेलं आहे, माऊली म्हणते 106 क्रमांकाच्या ओळीमध्ये, त्यांनी ज्याचं अंतःकरण समृद्ध बनलेलं आहे, तो इंद्रियांच्या बाहेर पाऊलच टाकत नाही. फार सुंदर विचार आहे. म्हणून म्हणलं की थोडं सावकाश जाऊ आपण, उजळणी जरी असली, कारण खूप घेण्यासारखं आहे याच्यातून. म्हणजे मी मुळात परमार्थ का करतो, इतकं त्याचं सुंदर विवेचन आहे इथे. कारण सुखाची अपेक्षा नाही असं या जगात कोणी नाही. 7 बिलियन पीपल ऑन दिस प्लॅनेट. मी नेहमी सांगतो, नॉट अ सिंगल पर्सन. जो मनुष्य आत्महत्या करायला प्रवृत्त होतो, तो सुद्धा सुखाच्याच अपेक्षेने होतो. हा सुद्धा विचार आपण अनेक केला. कारण त्याच्या सुखाच्या आड एखाद्या गोष्टीच्या त्याची जी काही अपेक्षा असते, पुन्हा त्याच्या आड एखादी गोष्ट येते आणि त्याची इतकी जबरदस्त आसक्ती त्याला असते की तो स्वतःचं आयुष्य सुद्धा संपायला तयार होतो. त्याला आत्महत्या असं म्हणतात. त्यामुळे सुख सगळ्यांनाच हवं आहे. मग जर हवं आहे ते एकदा नीट समजून घेतलं पाहिजे कुठे आहे ते. त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. कारण आपण सगळे फार व्यस्त लोक आहोत. अनेक व्याप, उपद्व्याप सगळे आहेत आपल्याला. ते सगळं सोडून आपण हे का करतो हे माहिती हवं ना आपल्याला. तर माऊली म्हणते की हवंय ना सुख तुम्हाला, चांगली गोष्ट आहे ना, मग एकदा समजून घ्या कुठे आहे. आणि कधीही न संपणारं असं अविनाशी सुख जे आहे, जे माझं खरं स्वरूपच आहे,
हा अनुभव पण घेतो बरं आपण, हा तर्काचा विषय नाही आहे, आपण नेहमी तो विषय मांडतो. त्याला अनुभवाची जोड आहे. रोज सगळेजण आपण हा अनुभव घेत असतो. कधी? गाढ झोपेमध्ये. सगळ्यांना गाढ झोप हवीविषयी वाटते की नाही? काय असतं गाढ झोपेमध्ये? उत्तम उत्तम पदार्थ, उत्तम संगीत, माझे कौतुकाचे 4 शब्द, मऊ मऊ स्पर्श, काहीही नसतं गाढ झोपेमध्ये, तरी पण सुखाचा अनुभव आहे. झोपू नका देऊ एखाद्याला 10 दिवस, 15 दिवस, त्याला म्हणून मी तुला $1 बिलियन देतो, महिनाभर झोपायचा नाही. एक वेळ अशी फेकून दे म्हणे तुझे ते $1 बिलियन, पण मला झोपू दे. अशी अवस्था आहे माणसाची. साधा विषय आहे, जर तिथे एकही विषय नसताना मला सुख प्राप्त होतं, याचा अर्थ मी जे स्वतःचं तत्वज्ञान बनवलेलं आयुष्याबद्दल की विषयात सुख आहे, त्याच्यात कुठेतरी चूक असली पाहिजे की नाही? साधा तर्क आहे. जाऊ दे, ते सुखमीमांसा फार सुंदर आणि वेगळं प्रकरण आहे, पण साधा विषय आहे. काका नेहमीच हे तर्क मांडतात की जर विषयात सुख असतं तर मग समजा मला श्रीखंड आवडतं, खाल्लं एक वाटी, एक वाटी मी श्रीखंड खाल्लं, तर मी 50 वाट्या खाल्ल्यानंतर 50 पट सुख व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा साधा तर्क. पुन्हा 5व्या वाटीनंतर तुम्हाला बघावंसं वाटत नाही श्रीखंडाला. 10व्या वाटीनंतर काय होईल, पोटातलं सुद्धा बाहेर येऊ शकतं. असं काय झालं? विषयात जर सुख आहे, तर त्या विषयाने मला जेवढे विषय जास्त, तेवढं जास्त सुख व्हायला पाहिजे. किंवा विषयात जर सुख आहे, तर मला जेवढं होतं तेवढं दुसऱ्याला व्हायला पाहिजे. बाकी दुसऱ्याला खीर आवडते, तर मला खीर का आवडत नाही? तिसरं, जर विषयात सुख आहे, तर झोपेत सुख होता कामा नये, कारण तिथे एकही विषय नाही. इतकं सगळं आपल्याला माहिती असतं, तरी ते वळत नाही. आणि मग माऊली म्हणते, की ज्याला एकदा अमर्याद सुख मिळालं आहे, तो इंद्रियाच्या बाहेर पाऊल तरी कशाला टाकेल? कारण इंद्रियाच्या बाहेर पाऊल टाकण्याची 2च कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जबरदस्त कारण तुमच्या आमच्यासाठी, माझ्यासाठी हे सुखासाठीच आहे. सगळी धावपळ सुखासाठी सुरू आहे. जेव्हा कळेल की मी स्वतः सुखरूप आहे, विचार करा काय होईल. विचार करा काय होईल. एक आता करोनाचे दिवस घेऊया आपण. करोनाच्या दिवसामध्ये आपण बाहेर कधी पडलो घराच्या? अगदी गरज होती तेव्हा. बरोबर आहे? बायकोने सांगितलं आता घरातलं संपलंच आहे सगळं. उद्या स्वयंपाकाला जेवायला मिळणार नाही. तेव्हा मग फक्त पोतं घालायचं राहिलं होतं. बाकी सगळं घालून मी बाहेर पडलो आणि घेऊन आलो काय जे काय आणायचं होतं बाहेर जाऊन. तसं या योग्याचं असतं. तो फक्त आता देहनिर्वाहापुरती आणि असं गृहीत धरू की एखादा योगी ईश्वराच्या योजनेप्रमाणे त्याचा लोकसंग्रह सुरू आहे. तर लोकसंग्रहापुरती जे कर्म आवश्यक आहे, तेवढ्यासाठी तो फक्त इंद्रियाच्या बाहेर पाऊल टाकतो. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? सुखाच्या अपेक्षेने बाहेर पाऊल टाकत नाही इंद्रियाच्या. हा फरक आहे. आणि आपण अपेक्षेबद्दल मगाशी खूप बोललो. सगळा घोळ जो आहे ना, ते अपेक्षेमध्येच आहे. आणि विचार करा, तुम्हाला जाणवेल की हो खरंच सगळ्या ठिकाणी अपेक्षा अडकलेल्या असतात माझ्या, आणि त्या अपेक्षा भंगाचं बहुतांश वेळा दुःखच पदरी पडतं. कारण माझ्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे हे जग असावं, माझ्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी वागावं, हे या जगाचं स्वरूपच नाही. स्वरूपच नाहीये. कारण काय माहितीये, मी सुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे वागत नाही, हे आपण विसरून गेलेलो असतो. मग मी कोणाच्या इच्छेप्रमाणे वागतो? मी माझ्या इच्छेप्रमाणे वागतो. त्यांचे काही अपेक्षा असतात, बरोबर आहेत का चुकीच्या, भाग वेगळा आहे. पण त्यांच्या इच्छेप्रमाणे जसा मी वागत नाही, तसे माझ्या इच्छेप्रमाणे ते वागत नाही. हे जगाचं स्वरूपच आहे. हे जितक्या लवकर आपल्याला कळेल, तितक्या लवकर आपल्याला चित्तातलं आसक्त, या विषयांमधलं जे आसक्त चित्त आहे आपल्याला, ते बाहेर काढून घेते. आणि मग त्याने काय होईल? आपल्या चित्ताची आंदोलनं कमी होतील. मागच्या वेळी मी तो पेंडुलम सांगितलं होतं. आज माझा पेंडुलम असा इकडून तिकडे, इतका की आता जवळपास पूर्ण वर्तुळ व्हायची वेळ आलेली आहे. इतकी आंदोलन आहे. हळूहळू हळूहळू तो असा असं 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 करत त्याची ती आंदोलनं कमी होत जातात. आणि ज्या प्रमाणामध्ये चित्ताची आंदोलनं कमी, त्या प्रमाणामध्ये स्वरूपाचं दर्शन स्पष्ट व्हायला लागतं. म्हणजे काय? हळूहळू आपलं आता हे छान लक्षण आहे, जसं म्हणावं, खूप शिकायचं एक साधक म्हणून याच्यातनं खूप शिकता येतं. हळूहळू मीच माझ्या आतमध्ये रमायला लागतो. आपला विषय असतो सुरू आहे बरं का. आत्म्याच्या ठिकाणी तो आपल्या स्वरूपामध्ये रमतो. हा जो योगी असतो ना, तो इंद्रियाच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकत नाही सुखासाठी. आतली शांती
हवी हवीशी वाटू लागते. कधी एकदा मी नामस्मरणाला बसेन, कधी एकदा मी ध्यानाला बसेन, असं आतमधून ओढ वाटायला लागते. याचा अर्थ समजायचं की मी आता आतमध्ये रमायला लागले. अजून दर्शन नसेल झालं, मान्य. पण ते असतं ना, ते एक मॅग्नेट असतं बा, आणि त्याचं एक मॅग्नेटिक फील्ड असतं. त्याच्या त्या प्रदेशामध्ये तुम्ही आले, त्या मॅग्नेटच्या त्या जेवढ्या जवळ जाल, लोहचुंबकाच्या जेवढं तुम्ही जवळ जाल, तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श नसतो केलेला आपण त्याला, पण त्याचं ते क्षेत्र जे असतं, त्याला फील्ड म्हणतात. त्या क्षेत्रामध्ये जरी एखादी टाचणी किंवा लोखंडाचं काही नेलं, ते पटकन ओढल्या जातं त्याच्याकडे. तसं म्हणजे थोडक्यात काय, की प्रत्यक्ष स्पर्श नसतो झालेला त्या लोहचुंबकाला, पण त्याच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्याची जाणवू लागतात, त्याचे परिणाम. तसं व्हायला लागतं. हळूहळू आपण रमायला लागतो. याला साध्या भाषेत अंतर्मुख होणं म्हणतात, बाकी काय. बरं, हे तरी का करायचं? म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये इंद्रियांनी विषयापासून किंवा इंद्रियांना विषयापासून दूर करण्याचं कारण काय नक्की? का म्हणून इतकं आपल्या कानी कपाळी म्हणूया साध्या भाषेत संत ओरडत असतात किंवा सांगत असतात? का म्हणून? किंवा माऊलींनी 109 क्रमांकाच्या ओळीमध्ये प्रस्तावना करून दिली आहे पुढच्या श्लोकाची, की या विषयांच्या सुखाने कोण फसतात? का म्हणून हे विषय आपल्याला दूर ठेवायचे आहेत? तर 22 क्रमांकाचा श्लोक वाचतो आता, आजच्या वाचनाचा भाग म्हणून. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधाः. अर्थ आहे की विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच कारण होतात, कारण ते उत्पत्ती विनाशयुक्त आहेत. म्हणून ज्ञानी पुरुष त्यांच्यात रममाण होत नाही. विषय काय सुरू आहे आपला? रममाण होण्याचा प्रश्न आहे. ते जीवनमुक्त सुद्धा प्रारब्धवशात एखादा समोर काही विषय आला आणि पुन्हा विधिते पाळीत निषेधाते गाळीत, हे सारखं सारखं मी सांगतो, हे कधीच विसरायचं नाही. याच्या चौकटीतच आपलं बोलणं सुरू आहे, लक्षात ठेवायचं. नाही तर निषेधात्मक अनेक विषय माझ्या समोर येऊ शकतात, बरं, त्यांचा विचारच करायचा नाही आपण. विधिते पाळीत, ह्या आनंदाने उपभोग घ्या, कोण नाही म्हणतात. छान संधी मिळेल, एखादं संगीत ऐकायला मिळेल, घ्या आनंदच. छान एखादा पदार्थ आला समोर, जरूर घ्या त्याचा आनंद. पण रममाण होणं आणि माझ्या प्रारब्धवशात समोर एखादी गोष्ट आली म्हणून त्याचा भोग घेतो, या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. म्हणून मी मगाशी अपेक्षा शब्द वापरला. रममाण तुम्ही झाले हे कसं ओळखायचं? अपेक्षानं सुरुवात होते. अपेक्षानं सुरुवात होते. बोलवलं कोणी, अरे छान पावसाळी वातावरण, या आमच्याकडे कांद्याची भजी खाय. जा ना, काय हरकत आहे, आनंद घ्या त्याचा. पण अपेक्षा सुरू केली, जातो आता मस्त कांद्याची भजी खायला मिळते. तिथे गेलो, त्यांनी मिरच्यांची भजी केली. झाली सुरुवात. बरं, केली कांद्याची भजी, एक एकच प्लेट, आणि चहा आणला लगेच. अरे काय लोक आहे ती, पोटभर नीट भजी तर खाऊ घाला. बरं, पोटभर खाऊ घातली, पुन्हा 4 दिवसांनी पाऊस पडतो, अपेक्षा, पुन्हा नंतर फोन येतो का काय. मुद्दा ह्याला म्हणतात रममाण होणं, ह्याला म्हणतात आसक्त होणं. फरक आहे. रमायचं तिथे नाहीये आपल्याला. खूप सुंदर विषय म्हणून मी थोडंसं वेळ घेतो. मी मगाशीच म्हणालो, रमायचं आपल्याला आपल्या आतमध्ये आहे. आणि परमपूज्य मंदाती म्हणतात, खरं जास्त सोपं असायला पाहिजे, नाही का, त्याला काही पैसे लागतात. बाहेर एखाद्या विषयात मी रमतो म्हटलं तर कांद्याच्या भज्यांचं उदाहरण. आले ना कष्ट, कोणाला तरी कांदे चिरणं आलं, डोळ्यातनं पाणी येणार आहे कोणाच्या तरी, कोणाला तरी ते भिजवावं लागणार आहे, तळावं लागणार आहे, त्याच्यानंतर ती भांडी घासावी लागणार आहे, आलं सगळं. किती कष्ट आहेत साधी कांद्याच्या भजीमध्ये. माझ्या ठिकाणी जर मला रममाण व्हायचं असेल, एक पैशाचा खर्च नाही, कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. मग तुकाराम महाराज काय म्हणतात कळत, ठाईच बसून करा एक चित्त, आवडी अनंत आळवा, न जावे लागे वनांतर, सुखे येतो घरा नारायण. कारण तो नारायण माझ्या चित्तातच आहे ना, पण माझं त्याच्याकडे लक्ष नाही आहे, माझं लक्ष बाहेर.
भजे नावाच्या विषयाने सुख दिलं. आता पुढचा विषय, विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात. फार सुंदर विषय आहे. आणि मग समर्थ आपल्याला सांगतात, करुणाष्टकांमध्ये आपण मागच्या वेळेला बोललो होतो की विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काही. किती सुंदर आहे बा. भक्तीच्या भाषेमध्ये आपण ज्याला मगाशी बसणं सारखं आत्मा ब्रह्म म्हणतोय, त्याला रघुनाथ म्हटलेलं आहे. काही फरक पडत नाही. सगुण ते निर्गुण, निर्गुण ते सगुण. ब्रह्मरूप राम म्हणा किंवा सगुण राम, दोन्ही पद्धतीने विचार करता येऊ शकतो रामाचा. की रघुनाथा तुला सोडून सर्व काही वोखट आहे म्हणतात समर्थ. वोखट म्हणजे काय? ते विषय जनित सुखे. फार सुंदर शब्द आहे समर्थांचा. विषय का बरं आणला मी तो आता इथे? समर्थ म्हणतात विषय जनित म्हणजे विषयातून निर्माण झालेलं. जनित म्हणजे निर्माण झालेलं. आपल्याला माहिती आहे, जसं जनक म्हणजे जननी म्हणजे आई, जनक म्हणजे त्यांच्यापासून जनित निर्माण झालेलं म्हणजे जनित, विषयापासून निर्माण झालेलं, विषय जनित. त्याचा इथे दुसऱ्या भाषेत दिलाय विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग निर्माण होतात किंवा प्राप्त होतात, विषय जनित. आचार्यांनी भाष्यामध्ये त्याला अविद्या कृतत्वात असं म्हटलेलं आहे. आचार्य तर अजून एक पाऊल पुढे जातात. का याच्यातनं मला मिळणार नाही? अविनाशी सुख. विषय आपला काय चाललाय? सुख. माझा अत्यंत आवडता विषय, नेहमीच सांगतो. कारण मी परमार्थ का करतो याचं निस्संदिग्ध उत्तर मला देता आलं पाहिजे. आणि लोकांना देणं हा महत्वाचा भाग नाहीये, मला हे माहिती पाहिजे. म्हणजे मग काका असं म्हणतात, ते मोटिवेशन मग कमी पडत नाही, झडझडून व्हायला निघत. असं होतं आपलं. आपण मनापासून त्या मार्गाला लागतो. मनापासून जे विषय टाकायला सांगितले ते टाकायला तयार होतो. एकदा मला त्याचं महत्व कळलं नेमकं की मी कशासाठी करतो आहे. नाही तर आपल्याला सांगण्यात येतच, लहानपणापासून ऐकलेलं असतं, ज्ञानेश्वरी, दासबोध. म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत. तुम्ही काही वेडेवेडे झाले काय? अमेरिकेसारख्या देशात राहता, काही कामधंदे नाहीत का तुम्हाला? ज्ञानेश्वरी वगैरे घेऊन बसले. अशाला आपण बोलायचं नसतं. आपल्याला काय पुन्हा साध्या भाषेत मार्केटिंग करायला जायचं नाही कुठे. आपल्याला माहिती पाहिजे मी हे का करतो. त्यांचं दुर्दैव आहे, त्यांना कानावरती कधी पडलं नाही. दुर्दैव आहे, पडलं तरी त्यांना त्याचं महत्व कळलं नाही. आपल्याला कळलं ना, अविनाशी सुख बाहेर नाही आहे. एक जर मला कळलं, ते पटलं, ते रुचलं, ते लक्षात राहिलं, तर ते वापरणं माझं कर्तव्य आहे. इतकं करून जर मी काही केलं नाही तर त्याला समर्थांनी खास शब्द राखून ठेवलेला आहे. पढत मूर्ख म्हणतात समर्थ. पढत मूर्ख म्हणजे कोण? ते बाहेरच्या, त्यांच्यापेक्षा मी जास्त मूर्ख, कारण त्यांना बिचारांना माहितीच नाही, मला कळून सुद्धा मी काही केलं नाही. पढत मूर्ख म्हणतात. तर अविद्या कृतत्वात आचार्य म्हणतात त्याला, कारण हे अविद्येतून जन्माला आलेला आहे म्हणून. पहा, थोडासा शास्त्रीय विषय, पण ज्याला समर्थ विषय जनित म्हणतात किंवा इथे विषय किंवा इंद्रियांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच कारण होतात. विधान करून टाकलेलं इथे. आणि कोण करता याला महत्व आहे? भगवंत बोलतायत. भगवंत आपल्याशी बोलतात आहेत, सांगतात आहेत आपल्याला की विषयापासून जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच प्राप्त होतात. पुन्हा परमपूज्य काका म्हणतात, वेदांताची फारशी गरजच नाहीये. आपण इतके वर्ष संपन्न आयुष्य जगलेलो आहोत सगळेजण, 40-50 वर्ष जे काय वय असेल ज्यांचं त्यांचं. आठवून पहा, एक तरी सुख म्हणजे आव्हानच आहे. एक तरी सुख मला असं मिळालं का की जे निर्भेळ होतं म्हणजे खरोखर 100% सुखच होतं, त्याच्यामध्ये दुःखाचा लवलेशही नव्हता. काहीही न करता पुरेपूर सुख मला मिळालं, त्याच्यामध्ये दुःखाचा लवलेशही नाही. त्याच्यानंतर दुःख झालं नाही, ते कमवण्यासाठी आधी दुःख झालं नाही. बरं, ते प्राप्त झाल्यानंतर ते संपेल अशी भीती सुद्धा मला वाटली. दुःख आहे, दुःखाचे आपण हे पैलू पाहतोय आपण सगळे आलेले आहे पुढे. का? कारण ते उत्पत्ती विनाशयुक्त आहे. फार सुंदर शब्द आहे ते, अत्यंतवंत कोणतेय. अत्यंतवंत, ज्याला आदी आहे, ज्याला अंत आहे, ज्याला उत्पत्ती आहे, त्याला विनाश आहे. प्रत्येक सुख कधी ना कधीतरी सुरू झालं माझ्या आयुष्यात, त्याचा अर्थ ते आधी नव्हतं. आणि ज्या अर्थी ते सुरू झालंय त्या अर्थी ते संपणारच आहे.
मला कितीही वाटलं काय, आणि मग नंतर गेले ते दिन गेले, रडायची वेळ येते. कारण सुंदर वाक्य आहे परमपूज्य मंदाताईंचं. का? पुन्हा अपेक्षा. मी अपेक्षा करतो आणि योगी काय करतो? उपेक्षा करतो. एका अक्षराचा फरक आहे फक्त, अ आणि उ. तो उपेक्षा करतो, मी अपेक्षा करतो. उत्पत्ती आहे म्हणजे एखादं छान, मागच्या वेळेला मी म्हणालो होतो, आणली गाडी, एखादी सुंदर कार विकत आणली, सुंदर एखादी वस्तू विकत आणली, किंवा एखादं सुख प्राप्त झालं, कुठले घ्या तुम्ही, आपापला विषय निवडा. ते प्राप्त झाल्या क्षणापासून दहशत मनामध्ये, अरे ही परिस्थिती अशीच राहिली पाहिजे, सगळं कसं छान चाललंय, काही बिघडता कामा नाही, आता एकदम छान आहे, व्यवस्थित. त्याची भीती सुरू. म्हणजे जे मिळालं आहे तेही सुखाने उपभोगता येत. कारण कुठेतरी मनामध्ये माहिती असतं, कारण होतच ते, कारण ही उत्पत्ती आहे, त्याला ज्याला उत्पत्ती आहे त्याला विनाश असतोच. आणि त्याला इथे आद्यंतवंत असा शब्द वापरलेला आहे. आणि अगदी ह्याच अर्थाचा श्लोक दुसऱ्या अध्यायात येऊन गेला. तिथे आपण तिथे आगमापायी शब्द शिकलो. आठवत असेल ना आपल्याला, की खरी भगवद्गीता संपली खरं 3 अध्यायानंतरच. मग आता काय उरलेले, आपण नेहमीच तो विचार करतो. तर आधी आलेल्या विषयाचं स्पष्टीकरण म्हणजे उरलेले अध्याय. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आला होता, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. पहा कसे अगदी तेच साधारण शब्द सुद्धा तेच घेतलेले आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाहा आगमापायिनो नित्यास ताम तितिक्षस्व भारत. हे भरत कुलोत्पन्ना कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी झालेले संबंध. आता काय विषय बघतोय आपण? विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग उत्पन्न होतात, तिथे शीत उष्ण सुख दुःख, तिथे द्वंद्वांचा विचार. ते म्हणतात आहे की इंद्रिय आणि विषय यांच्याशी संबंध आला की शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्व प्राप्त करून देणार. कारण आपल्याला जे भोग प्राप्त होतात ते नेहमी सुखाचेच असतात असं नाही. पुन्हा अनुभव संपन्न जीवन जगलो आहे आपण, ते दुःखाचे पण भोग असतात. म्हणून शीत उष्ण हे जे सगळ्या द्वंद्वांची गोळाबेरी शेवटी एका द्वंद्वामध्ये होते. आपण पण एक वेळा विचार केलाय तो, कोणतं? सुख आणि दुःख. थंडीमध्ये मला गरम काही प्राप्त झालं, सुख होतं. थंड प्राप्त झालं, दुःख होतं. काही घ्या तुम्ही, शेवटी सुख दुःखातच त्याची परिणती होते. म्हणजे हे द्वंद्व आहे आणि ते संबंध जे आहेत ते उत्पन्न आणि नष्ट होणारे म्हणून अनित्य आहेत. इथे आगमापायी शब्द वापरलाय दुसऱ्या अध्यायात. आज आत्ताच्या या श्लोकामध्ये अद्यंतवंत असा शब्द वापरलाय. दोन्हीचा अर्थ अगदी तो आहे, तोच आहे. आगमापायी म्हणजे येणारे आणि जाणारे, अद्यंतवंत म्हणजे उत्पत्ती आणि विनाश असणारे, अर्थ तोच. आणि म्हणून मुद्दा एकच आहे, त्याच्यात रममाण व्हायचं नाही. मगाशी मी कांद्याच्या भाजीचं उदाहरण दिलं, कारण त्यांनी मला आमंत्रण दिलं, ते मला दिसतात समोर म्हणून ते आठवलं मला वाक्य. मुद्दा एकच होता की विषय कुठलाही घ्या, रममाण व्हायचं नाही, एवढंच फक्त मुद्दा आहे. कारण आपण प्रापंचिक आहोत, विषय राहणार आहेत. आपण काही सगळं सर्वसंग परित्याग करून जंगलात निघून गेलेले संन्यासी नाही, विषय राहणारच आहे. विषयाने बिघडतच नाहीये काही, बिघडतं माझ्या त्याच्यात रमण्याने आहे, हा विषय सुरू आहे. कारण मी त्याच्यात रमलो, याचा अर्थ माझ्या अपेक्षांना सुरुवात झाली. अपेक्षांना सुरुवात झाली याचा अर्थ अपेक्षा भंगाचं दुःख नक्की माझ्या पदरी येणार. म्हणून मी मगाशी एक आव्हान दिलं, विचार करा की ते सुख मला हवं तितकं, हवं तेव्हा, हवं तेवढं मिळालं का? मिळाल्यानंतर छान मला त्याचा उपभोग घेता आला का? ते निर्भेळ सुख होतं का? 99.99% वेळेला उत्तर नाहीच येतं, तरी सुद्धा मी शिकत नाही. आणि मग शब्द चांगला नाही पण वापरून घेतो, कारण माऊलींनी आता तोच विषय मांडला आपल्या पुढे सगळं. कारण बोलायला काही हरकतच नाहीये. काय? कितीही झोडपे खाल्ले साध्या भाषेत, कितीही टक्के टोणपे खाल्ले तरी फिरून मी पुन्हा तिकडेच जातो विषयाकडे. आता सामान्य लोकांचं ठीक आहे, ज्यांना कळलेलंच नाहीये, त्यांना अजूनही असं वाटतं की हो विषयात सुख आहे, त्यांची गोष्ट सोडून देऊ. पण आपण पडत मूर्ख होण्याची वेळ आलेली आहे आता. हा विषय सुरू आहे. तसं
आपलं होऊ नये. आद्यंतवंत याच्यावरती भाष्य करताना आचार्य म्हणतात आहे की विषयेंद्रिय संयोगो भोगानाम अंतहाच तद वियोग एव. थोडक्यात आगमाप आहे. इथे जो अर्थ आहे तोच अर्थ आहे त्याचा, की विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून ते भोग प्राप्त होतात. आणि विषयेंद्रिय संयोगो भोगानाम अंतहाच तद वियोगाच. त्यांना उत्पत्ती आहे, त्यांना विनाश आहे. आणि विनाश कुठले सुख संपलं की दुःख होणारच. आणि एव या शब्दाने खरं आचार्यांनी तिथे असे भाष्य केलेलं आहे की विषय इथे एवढा नाही आहे तसा, पण त्यांनी केलाय तो अर्थ, आपण घेऊया तो. पण आचार्य म्हणतात एव याचा अर्थ या लोकात तर आहेच, इतर लोकात सुद्धा हीच परिस्थिती आहे. हे महत्वाचं. जर कोणाच्या मनात कुठे असेल की मला स्वर्ग प्राप्ती व्हावी, आपल्याला माहिती आहे, धरू गृहीत आपण स्वर्ग आणि नरक या कल्पना. स्वर्गात कधी जायला मिळतं? पुण्यप्राप्ती झाली की स्वर्ग मिळतो असं म्हणतात. आपलं कधीच ते ध्येय नाहीये, आपल्याला माहिती आहे. पण हे मात्र नक्की ठाऊक असू द्या, काय जसं खिशातले पैसे संपले की मुंबईहून परत यावं लागतं. जीवाची मुंबई कुठपर्यंत होते? जोपर्यंत खिशात पैसे आहेत. मग बॅक टू पॅव्हिलियन. अगदी तसं स्वर्गाचं आहे. पुण्याचा साठा संपला, कुठे यावं लागतं? परत याच मरते लोकात यावं लागतं. म्हणजे काय? त्यालाही उत्पत्ती आहे, त्यालाही विनाश आहे, हे सांगणं झालेलं आहे. पुन्हा आपल्या विचाराचा तो विषय नाही, पण आचार्याने असं म्हटलं आहे की ते भगवंतांनी एव शब्द वापरून, एव दोन अर्थाने घेऊ शकतो आपण. एक आत्ता मी सांगितला तो अर्थ, किंवा एखादी गोष्ट जेव्हा ठासून सांगायची असते, त्याच्यावर जोर द्यायचा असतो, तेव्हा एव शब्द येतो. आणि म्हणून इथे ते दुःखालाच प्राप्त होतात असं म्हटलेलं का अर्थामध्ये आपल्यासमोर दुःखालाच कारण होतात. म्हणून म्हणलं मी मगाशी की विधान केलेलं विधान हे दुःखालाच प्राप्त होतात. तुमच्या मनात जर कुठे शंका असेल अजूनही, तर ते चुकीचे आहे. आता तुम्हाला कदाचित जाणवलं असेल की बरेच दिवस झाले गीता दीपस्तंभकडे आपण वळलेलो नाहीये. त्याचं कारण असं आहे की परमपूज्य काकांनी खूप मोठ्या गटांचा श्लोक केलेला, चुकलो, खूप मोठ्या श्लोकांचा गट केलेला, 12 ते 22. खरं एवढं मोठा गट कधी करत नाही, पण एकच साधारण विषय असल्यामुळे काकांनी एक मोठा गट केला, 12व्या श्लोकापासून तर 22व्या श्लोकापर्यंत. आता आपण 22वा श्लोक वाचला म्हणून मी गीता दीपस्तंभकडे वळतो आहे. त्याच्यावरच्या ओव्या आहेत, अतिशय सुंदर ओव्या, अतिशय सुंदर विषय मी तुम्हाला सांगतो. म्हणजे संत कसं सगळ्या पद्धतीने आपली समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. खरं त्यांना काय पडली, आता आपण साध्या भाषेत म्हणतो, त्यांना काय पडलेली आहे, पण पडलेली आहे, त्यांना घाई झाली आहे की अरे मला जे अमर्याद सुख प्राप्त झालेलं आहे ते यांना कसं प्राप्त होईल. आणि मग याच्यासाठी ते साम दाम दंड भेद सगळे प्रकार वापरतात. आणि अक्षरशः निर्भत्सना आपली केलेली आहे आपलं माऊलींनी या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये, की विषय सुखामध्ये रममाण होणारा जो जीव आहे म्हणजे मी आहे, त्याची निर्भत्सना, त्याला दुसरा शब्दच नाही आहे. ते ओव्या बघू आपण, पण त्याच्या आधी आपण गीता दीपस्तंभाकडे बोलूया. आणि एक पुन्हा या निमित्ताने उजळणी होऊन जाईल आपली. 12 श्लोकांचा गट आहे, पण त्यांचा अर्थ म्हणजे एक परिच्छेद आणि त्याच्यावरचं काकांचं विवेचन म्हणजे एक परिच्छेद, असं एवढंच आहे. पण फार सुंदर आहे, कारण पुन्हा आपण बघतो काकांचं जे साहित्य, काकांचं एक वैशिष्ट्य की अतिशय कमी शब्दामध्ये अतिशय जास्त आशय. म्हणजे एक एक वाक्य म्हणजे असं वन लाईनर आहेत नेहमीप्रमाणेच. वाचतो मी पहिले 12 ते 22, पुन्हा एक छान आपली अशी उजळणी होऊन जाईल. श्लोक वाचत नाही, अर्थ वाचतो. कर्मयोगी साधक कर्माला येणारे फळ, आता लक्ष देऊ नये का, कारण मी जसं म्हणालो की एक जरी वाक्य निसटलं तर गडबड होऊ शकते, इतका जबरदस्त आशय आहे कमी शब्दांमध्ये. आणि पहिली जी 4 वाक्य आहेत आधीच सांगून टाकतो, उत्तम साधन आपल्या हातामध्ये येणार आहे, म्हणून लक्ष देऊ नये का. कर्मयोगी साधक, पहिला शब्द काकांनी. बऱ्याच वेळा आपण पाहतो आपलं पहिल्या बॉलवरच गुगली, त्रिफळा चित्त, त्याला मराठीत क्लीन बोल्ड असं म्हणतात. तर असं झालोय आपण, हे जर लक्षात आलं असेल तर. कर्मयोगी साधक, नुसतं साधक म्हणलं असतं तर मला बरं वाटलं असतं, कर्मयोगी म्हटल्याबरोबर माझी विकेट गेली. वास्तव कर्मयोगी साधक कर्माला येणारे फळ ब्रह्मार्पण करून पराशांती मिळवतो.
पहिल्याच वाक्यात साधन सांगून टाकलं. पुढे, पण कर्मयोगी नसणारा तो काय करतो? कर्मयोगी नसणारा मात्र इच्छा व कर्मफळे यांनी आसक्त झाल्याने त्या कर्मांनी बांधला जातो. काय सुंदर आहे बा. कर्म दोघेही करतात आहे. कर्मापासून सुटका नाही, कर्म दोघेही करतात आहे, पण कर्म करण्याची पद्धत वेगळी आहे. पहिला आहे तो ते कर्मफळ ब्रह्मार्पण करून पराशांती मिळवतोय, म्हणजे या अमर्याद सुखाला प्राप्त होतोय. आणि दुसरा, तोही कर्म करतोच आहे, पण इच्छा आणि कर्मफळ यांनी आसक्त होऊन तो कर्माने बांधला जातो. पहिला साधक आहे तो तसं का करू शकतो? काका सांगतात आहे, इंद्रिय वश केलेला साधक मनाने सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करतो. पुन्हा उलट करून घ्यायचं. निकष काय? मी ईश्वराला अर्पण करू शकत नसेन, समजून घ्यायचं की मी इंद्रियांना अजून माझ्या वश केलेलं नाही आहे. उलट इंद्रियांनी मला वश केलेलं आहे. किती शिकता येतात पहा गोष्टी. असा साधक मी कर्म करणारा व करविणारा अशा दोन्ही अविचारातून सुटून 9 दारे असलेल्या शरीरात आनंदाने राहतो. पुन्हा राहायचं कुठे आहे? बेरियामध्ये घर बदलण्याचं सामर्थ्य असणारे अनेक लोक आहेत. पण हे जे घर आहे, हे जे मिळालेलं ना आपल्याला पहिल्याच दिवशी, ते शेवटच्या दिवसापर्यंत हेच राहतं. हे बदलता येत नाही. त्यामुळे राहायचं याच घरामध्ये आहे, याच शरीरामध्ये आहे. पण काका म्हणतात आहे, आनंदाने राहायचं आहे. मग हे आनंदाने कसं राहता येतं? कधी राहता येतं? तर मी कर्म करणारा व करविणारा नाही, किंवा मी आहे या अविचारातून सुटून आनंदाने राहता येतं. जीवाचे कर्तृत्व, कर्मे व त्यामुळे येणारी फळे इत्यादी आत्मरूप देव त्यांना देत नाही. आठवत असेल हा सगळा विषय आपला झालेला आहे. थोडासा विषय एकदम बदलल्यासारखं ते वाटतं की आत्मरूप देव त्याला ही कुठलीच फळं देत नाही. ह्या गोष्टी प्रकृतीकडून स्वाभाविकपणे घडतात. व्यापक ब्रह्म कोणालाही पाप किंवा पुण्याची इच्छा निर्माण करीत नाही. अज्ञानाने ज्ञान झाकळून गेल्याने जीवांना तसा भ्रम होतो. पण ज्यांचे अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट होते, त्यांच्या अंतःकरणात ते ज्ञान सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रकाशमान राहते. आता एक अत्यंत महत्वाचं वाक्य येत आहे की ज्यांचे मन, बुद्धी, निष्ठा हे सर्व आत्मसंबंधी होऊन जे सतत त्याच्याच अनुसंधानात राहतात, त्यांचे सर्व पाप पूर्णपणे धुवून जाऊन ते जन्ममरणाच्या चक्रातून सुटतात. साधन पुन्हा रममाण कुठे व्हायचं आहे? स्वरूपाच्या ठिकाणी. आणि विद्याविनय संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती, श्वान व चांडाळ या सगळ्यांच्याकडे ते समदृष्टीनेच पाहतात. हा विचार आपण केला होता. आठवत असेल तर 3 गुणांचे 3 प्रतिनिधी बघितले होते आपण. अशी साम्यदशा ज्यांना स्थिरतेने लाभलेली आहे, त्यांनी ह्या लोकातच पुनर्जन्म जिंकलेला असतो. कारण ते सर्वत्र विमलत्वाने असलेल्या ब्रह्माचे ठिकाणी स्थिर झालेले असतात. हवे ते मिळाल्यावर हर्ष, पण नको ते मिळाल्यावर उद्विग्नता न येता स्थिरबुद्धीचा विवेकी ब्रह्मज्ञानी ब्रह्मस्वरूपात स्थिर राहतो. बाह्य सुखाची आसक्ती नष्ट झालेल्या, आपला आजचा श्लोक, आलो आपण त्या श्लोकावरती. बाह्य सुखाची आसक्ती नष्ट झालेल्या या स्थितीत ब्रह्मज्ञानी आत्मानंद अनुभवू लागतो व त्याच्याशी समरस होऊन सातत्याने तो आत्मानंदच घेत राहतो. काय मगाशी विषय होता? अविनाशी सुख प्राप्त होतं त्याला. ब्रह्मानंदे सदा दुर्लभ. कल्पना करा, माझ्या आतमध्येच जर साध्या भाषेत आनंदी आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, ही अवस्था जर माझी झाली असेल, तर मी का म्हणून बाहेर जाईन सुखासाठी? तुम्ही मग सांगा. कारण सुखाच्या किंवा बाहेर मी जे जातो इंद्रियांच्या माध्यमातून, ते सुख मिळवण्यासाठी जातो. मग खूप विचार केला आपण याच्यावर. म्हणजे मी त्या प्रेरणेच्या मागे धावतोय. आता मला त्याचा स्रोतच गवसलेला आहे. का म्हणून मी बाहेर जातो? असं तो ब्रह्मानंद अनुभव लागतो, त्याच्यात समरस होतो, सातत्याने तो आत्मानंदच घेत राहतो. आणि विषय व इंद्रिय एकत्र आल्यावर मिळणारी सुखे ही परिणामी दुःखच देतात. आणि ती सुखे उत्पन्न होऊन नष्ट होत असल्याने ज्ञानी त्यात रमत नाही.
हा आता आपला 22 क्रमांकाचा जो श्लोक होता ना, तेषु न तेषु रमते बुधः, त्या ज्ञानी हा शब्द माझा सांगण्याचा राहून गेला. महत्वाचा शब्द आहे. कोण रमत नाही? ज्ञानी त्यांच्यात रममाण होत नाही, आणि मी होतो. आलं असेल लक्षात. इक्वेशन, समीकरण अतिशय सोपं आहे. ज्ञानी त्याच्यात रमत नाही आणि मी रमतो, म्हणजे मी कोण आहे? रामकृष्ण हरी. याच्यावरचं विवेचन वाचतो आता. एक परिच्छेद काकांचं जे विवेचन आहे की 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय व गुदद्वार असे जणू 9 वेशी असलेले देहरूप हे शहर आहे. पाहिलं होता हा श्लोक आपण काही वाचनांपूर्वी. तर ह्या शहरात जीवाला प्रारब्धाची मुदत संपेपर्यंत राहावे लागते. मग अशीच बोललो आता इथे शहर म्हटलंय आपण, घर म्हणा शहर म्हणा, हे सोडता येत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत प्रारब्धाची मर्यादा आहे तोपर्यंत. आणि ती मर्यादा संपल्यानंतर एक क्षणही राहता येत नाही. थोडस आपण शुद्ध मराठीत एक्सटेन्शन मिळतं का बघा ना जरा. नाही. आणि ते कधी मिळणार आहे, कुठे संपणार आहे ते मला माहित नाही, म्हणूनच मी सुखाने जगू शकतो आज. आपण सगळेजण म्हणजे. आणि कर्मयोगी जो असतो त्यात आनंदमय शांत जीवन जगतो. आत्मा अकर्ता असल्यामुळे कोणाला काही देत नाही व कोणाकडून काही घेत नाही. त्यामुळे आत्मा कोणालाही पाप पुण्य करण्याची इच्छा निर्माण करीत नाही किंवा त्यांची फळेही देत नाही आणि घेतही नाही. हे सर्व व्यापार मग करतो कोण? पुढचा प्रश्न. म्हणजे सर्व व्यापार साभास मायेकडून योजनाबद्ध रीतीने घडतात. काकांचे शब्द किती छान आहेत. साभास माया. कारण माया मुळात जड आहे, ती स्वतः काही करू शकत नाही. ती जेव्हा साभास होते, साभास माया खरं ईश्वराची व्याख्या आहे ती. सोडून देऊ. म्हणजे मायेची, ईश्वराची जी शक्ती आहे माया नावाची, ती त्याच्या अधिष्ठानावरती म्हणजे साभास माया हे सगळं तिच्याकडून योजनाबद्ध रीतीने सगळ्या गोष्टी घडतात. सगुण साकार भगवान श्रीकृष्णांच्या या भगवद्गीतेमध्ये पापपुण्याचा निवाडा केला असून त्यांच्या आज्ञेनुसार वागणाऱ्या अर्जुनाला ते पापमुक्त करू शकतात. 18व्या अध्यायामध्ये 66 क्रमांकाचा श्लोक आहे. काय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा तू आता परित्याग कर, फक्त मला एकट्याला शरण ये. भगवान गोपाळकृष्ण म्हणतायत कोणाला? अर्जुनाला. मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ते पापमुक्त करू शकतात. अज्ञानामुळे जीवाला असा भ्रम होतो की त्याला देवाने बुद्धी दिली व त्याच्याकडून पापपुण्य करून घेतले. अनेक वेळा असं ऐकतो आपण, मला बुद्धी झाली, देवानेच दिली मला बुद्धी म्हणून मी तसं केलं. अभ्यास नसला, पूर्ण ज्ञान नसलं, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असले की अशी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. आणि खरं सांगायचं ना तर आपलाही अभ्यास नसतो, त्यामुळे आपल्याला त्याचं नीट उत्तर देता येत नाही. काय म्हणतो आपण? देवाने बुद्धी दिली व त्याच्याकडून पापपुण्य करून घेतली. आता पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. याचं उत्तर काका देतात आहे की हे कसं चुकीचं आहे. मग नक्की काय होतं? फार सुंदर काका सांगतात आहे की बुद्धी देण्याचं काम वासना करते. हे 3 वाक्य खूप महत्वाचे आहे, लक्ष देऊन ऐका अगदी. बुद्धी देण्याचं काम वासना करते म्हणजे माझी बुद्धी एखाद्या विशिष्ट पद्धतीने वागते याचं कारण त्या त्या पद्धतीची वासना माझ्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून एखाद्याला एखादी गोष्ट आवडते, एखाद्याला ती गोष्ट आवडत नाही. एखाद्याला बाहेर जायला आवडतं, एखाद्याला घरात बसायला आवडतं, एखाद्याला टीव्ही बघायला आवडतं, एखाद्याला वाचायला आवडतं. ही जी वासनेची विविधता आहे त्याच्यामुळे सगळे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे किंवा विशिष्ट स्वभावाची आहे. प्रत्येकाचा स्वभाव वैयक्तिकरित्या वेगळा होण्याचं कारण ते आहे. त्यामुळे बुद्धी देण्याचं काम वासना करते, वासनेचा निवाडा करण्याचे काम शास्त्र करते. का अगदी छान मंडळी करतात. वासना बुद्धी देणार आहे, पण त्यातलं वासना मला सांगणार आहे अरे हे कर ना, काय होतं? नाही, मग मला शास्त्र सांगतं की नाही, ते निषिद्ध आहे. म्हणून विधेते पाळीत, निषेधाते गाळीत. वासनेचा निवाडा करण्याचं काम शास्त्र करतं. आणि जीव जसा वागतो, आता इतकं सांगितल्यानंतर सुद्धा तसं वागायचं का नाही याचं किरमण करून स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. का? कारण मनुष्य देह प्राप्त झालेला आहे.
हे महात्म्य आहे या देहाचं. माझ्या घरात कुत्रा आहे, माहिती आहे सगळ्यांना. तो त्याच्या म्हणजे तो त्याच्या वासनेप्रमाणेच वागतो. त्याला त्याहून वेगळं वागताच येत नाही, कारण ती जी योनी आहे, मनुष्य तर सगळ्या योनी, मी कुत्र्याचं उदाहरण घेतलं, मग तो मांजर असो, गाय असो, हत्ती असो, बैल असो, माकड असो, कुठलाही अगदी हुशार प्राणी असू दे, त्यांना नावच भोग योनी असं आहे. म्हणजे त्यांचा जन्मच भोगासाठी आहे. साध्या भाषेमध्ये परमपूज्य मन्नाती नेहमी सांगतात की वाघाने बकरी मारून खाल्ली किंवा गाय मारून खाल्ली, बकरी सोडून द्या, गाय मारून खाल्ली म्हणून त्याला तसं पाप लागत नाही, कारण ती योनीच त्याच्यासाठी आहे. आणि त्यांनी उपवास केला एकादशीच्या दिवशी म्हणून त्याला पुण्यही लाभत नाही, म्हणून तो कधी करतही नाही. मुद्दा काय आहे, हे क्रिमण करणं स्वातंत्र्यच नाही आहे त्या योनीमध्ये. हे मी सगळं का सांगतोय, आपण सगळेजण ज्या योनीमध्ये आहोत, ज्या अर्थी झूमच्या कॅमेऱ्यासमोर बसलेलो आहोत किंवा माईक समोर, स्पीकर समोर, आपण या योनीत येऊन सुद्धा त्या योनीसारखे व्यवहार करत असू. रामकृष्ण हरी. एवढंच बोलतो, आणि हे मी नाही बोलत आहे, संत बोलतात आहे. हा विषय पुढे येणार आहे म्हणून बोलतो. ओव्यांमध्ये पुढच्या ओव्या येणारच आहेत, विचार करायचा फक्त. त्यामुळे निवाडा करण्याचं काम शास्त्र करतं, पण इतकं करून माझ्या किरमाण कर्म स्वातंत्र्यामध्ये मी शास्त्राच्या विरोधी जर वागलो तर जीव जसा वागतो तसं फळ त्याला देण्याचं काम ईश्वर करतो. किती छान भूमिका मांडल्या. बुद्धी देण्याचं काम वासना करते, वासनेचा निवाडा करण्याचं काम शास्त्र करतं. त्याप्रमाणे वागायचं का नाही वागायचं हे जीव ठरवतो, आणि तो जसं वागेल तसं त्याला फळ देण्याचं काम ईश्वर करतो. आणि ज्ञानी मात्र या सर्वातून सुटून काय होतो, आगमापायी असलेल्या सुखात तो रमत नाही. आणि शेवटचं वाक्य आहे की जो सुखी होतो त्याला दुःख होणं अटळ आहे. काय सुंदर वाक्य आहे, लिहून ठेवण्यासारखं वाक्य असेल तर हेच आहे. तुला सुखी व्हायचं आहे का? हो, पण तुला दुःखी व्हावं लागेल. इट इज नॉट अ चॉईस, पार्ट ऑफ द पॅकेज. इट इज पार्ट ऑफ द पॅकेज. कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, मला एकच बाजू पाहिजे नाण्याची असं जसं म्हणता येत नाही. आणि हे सांगणं सुरू आहे की जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच लागतं, कारण सुख हे दुःखाच्या अपेक्षेने असतं. दुःखाच्या सापेक्षतेने मला सुख झालं असं आपण म्हणतो. पुन्हा अपेक्षा शब्दावर का त्याच्यात मग आपण खूप बोललो अपेक्षा विषयावरती. सापेक्षमध्ये अपेक्षा आहे. म्हणून मला सुखी व्हायचं नाहीये, मला दुःखी तर मुळीच व्हायचं नाही, मला सुख रूप व्हायचं आहे. म्हणजे काय व्हायचं, हे जे अमर्याद सुख त्या आत्म्याच्या ब्रह्माच्या ठिकाणी आहे, जे माझं स्वरूपच आहे. पुन्हा तो आत्मा, तो ब्रह्म कुठेतरी असं ते दूर कुठेतरी असं मनामध्ये विचार येतो, तसं नको यायला. माझं ते स्वरूपच आहे. मीच सुखरूप आहे, पण आज अज्ञानाचा जो पडदा आहे ना, तो मला ते कळू देत नाही. आणि म्हणून शेवटचं वाक्य काकांचं आहे की सुखरूप झालेला सुखी व दुःखी होत नाही. म्हणजे काय, पुन्हा याच्यातनं किती सुंदर निकष आपल्या हातामध्ये येतो की मी जर सुखी किंवा दुःखी होत असेल तर मी अजून सुखरूप झालेलो नाही. स्पष्ट अर्थ आहे त्याचा, अगदी मराठीमध्ये सुंदर क्रायटेरिया, निकष आहे तो. असे छान छान निकष आपल्या हातात येत असतात. असो, आज आपली वेळ होऊन गेलेली आहे, आपल्याला ओव्या बघायला काही वेळ मिळाला नाही, पण खूप सुंदर ओव्या आहेत. म्हणजे इतक्या छान ओव्या आहेत की अगदी अंजन घातलेलं आपल्या डोळ्यामध्ये माऊलीने, की खरंच खरंच फेर विचार या आयुष्याचा करावा असं वाटावा, की जे काही माझे समज आहेत, मी ज्या समजुतीने आतापर्यंत आयुष्यात जगलो ते किती चुकीचं आहे. आणि हे कोण सांगतायला आहे, प्रत्यक्ष भगवंत सांगतात आहेत, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहेत, संत सांगतात आहेत, की ज्यांना माझ्याकडून काहीही अपेक्षा नाहीये, माझ्याकडून त्यांना काही मिळणार नाहीये, माझ्याकडून त्यांना काही नको आहे, माझ्याकडून कशाला जगाकडूनच काही नको, केवळ माझ्या हिताची काळजी त्यांना आहे, म्हणून ते कळकळीने सांगतात आहे. आणि इतकी कळकळ आहे की माऊली जे नेहमी गोड बोलतात त्या माऊलींनी सुद्धा आपली निर्वत्सना करावी अशा ओव्या आलेल्या आहेत. का तर आता तरी खडबडून तुम्ही जागे व्हावं, आपण सगळ्यांनी जागं व्हावं, की इतकं बोलावंसं वाटावं माऊलींना, इतका मी विषयामध्ये आसक्त झालेलो आहे. आणि त्याच्यामुळे माझं काय नुकसान होत आहे मलाच कळत नाही, याचं माऊलींना वाईट वाटतंय, म्हणून माऊलींनी तसे शब्द वापरलेले आहेत. बघू पुढच्या आज इथेच थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.